मुंबईमध्ये पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। सकाळी 7 ते 8 हा एकच तासच पाऊस झाला। मात्र एका तासाच्या मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे जाम झाला। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे तुंबलेला आहे। पावसाळ्यात त्यामुळे काय होणार असा प्रश्न आता मुंबईकरांकडून विचारला जातोय। अंधेरी सबवेच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेनं उड्डाणपूल उभारण्याचा विचार केलेला होता। मात्र सल्लागाराच्या अहवालामध्ये उड्डाणपुलाचा पर्याय सपशेल नापास ठरला। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेली अंधेरी सबवे पण पावसाळा आला की हमखास किमान 20 ते 25 वेळा तुंबताना दिसतो। मोगरा नाला या समस्येचं मूळ कारण आहे। उगमस्थानापासून अंधेरी सबवेपर्यंत सुमारे 2.5 किलोमीटर अंतरामध्ये नाल्याला तब्बल 13 मीटरचा उतार आहे। त्यामुळे पावसाचं पाणी वेगाने सबवे परिसरामध्ये येतं। अंधेरी भुयारी मार्गासह दाऊदबाग आणि आझादनगर परिसरामध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होते। मात्र यावर्षी मान्सूनपूर्व पावसामध्ये अवघ्या काही वेळातच पाऊस झाला पडल्यानंतर अंधेरी सबवे तुंबल्यानं मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे। थोडासा हलकासा पाऊस झाला आणि ज्या पद्धतीनं अंधेरीमधला सबवे भरला ते पाहता या महायुतीच्या नेत्यांनी, महापौरांनी, उपमहापौरांनी जे नाले सफाई पाणीचं नाटक केलं आणि मोठमोठे दावे केले ते सगळे फोल ठरलेले आहेत। खरा पाऊस पडेल त्यावेळेला काय परिस्थिती होणार आहे? हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रामध्ये सरकार, राज्यात सरकार, तर महानगरपालिकेमध्ये पण सत्ता आहे। ट्रिपल इंजिन लावून भ्रष्टाचार चाललेला आहे आणि दरवर्षी हे लोक नाले सफाईच्या संदर्भामध्ये मोठमोठे दावे करतात आणि दरवर्षी मुंबई भरते। मुंबईकरांना आमचा हा इशारा आहे की तुम्ही उष्म्याच्या काहिलीमुळे ज्या पद्धतीने गरमी वाढली आहे त्यातनं पावसाळ्याची प्रतीक्षा करतात। त्यामुळे उष्म्याच्या या आगीतून भाजप निर्मित फुफाट्यामध्ये तुम्ही चाललेला आहात यात कुठल्या तऱ्हेची शंका नाही। त्यामुळे पुढच्या पावसाळ्यामध्ये काय हाल होणार आहेत हे आत्ताच दिसून आलेले आहे। अंधेरी सबवे इथं पाणी साचण्याचा प्रकार झाला, परंतु येणाऱ्या काळामध्ये तिथे नाले सफाई करून गाळ काढण्यात आला होता। माझी जी माहिती आहे की नाले सफाई करून गाळ काढण्यात आला होता, परंतु गाळ उचलण्यात आला नव्हता। त्याच्यामुळं ते ब्लॉकेज झालेलं आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमध्ये साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस येतो, पण यावेळेला पहिल्याच आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती झाली। येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणचा प्रश्न सोडवण्याचं काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल। मुंबईकर यांचे हाल होणार नाहीत, मुंबई तुंबणार नाही, मुंबईची तुंबई होणार नाही, यासाठीचा प्रयत्न प्रामाणिकपणे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून केला जातोय।